नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आहे 76वा गणतंत्र दिवस। तुम्हा सर्वांना गणतंत्र म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुणे ज्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याच पुण्यातील आपण सध्या उभे आहोत पुण्यातील एका अशा वास्तूमध्ये ज्याने ऐतिहासिक वारसा जपत आपल्या डोळ्यासमोर एक जिवंत उदाहरण ठेवलं आहे आणि ते उदाहरण जपतच आपण सध्या उभे आहोत पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये सध्याचा 76वा गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिनाचं जे आहे साजरीकरण अत्यंत मोठ्या उत्साहाने केलं जातं। युवा पिढीची जी गर्दी आहे ती मोठ्या संख्येने पाहायला मिळते, तशीच लहान मुलांची गर्दी सुद्धा इथे पाहायला मिळते। Love my country, India. Proud of my country, India. Love my brothers and my sister, beautiful country, India. I love my India. I love my India. रोजचा म्हणजे आज कसं प्रजासत्ताक दिन असल्यामुळे लवकर झेंडे येते, आम्हाला साफसफाई करावी लागते येतो आणि आनंद तो वेगळाच असतो। सगळे दिवस आम्हाला सारखे असे वाटतात कारण की गणपतीत आणि प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्हाला काम करणं खूप महत्त्वाचं असतं। आम्हाला गर्व आहे की आम्ही कचरा उचलतो म्हणून, कारण जे काम कोणी करत नाही ते आम्ही हक्काने आणि आनंदाने करतो। आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, आम्हाला पण खूप आनंदाचा आहे। प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आपण देशवासी म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपण देशासाठी काय करू शकतो, पण देशामध्ये जे खरंच अत्यंत मोठं योगदान दे आहे ते हे कर्मचारी वर्ग करतात आणि त्यांच्यामधला हा उत्साह प्रजासत्ताक दिनाचा पाहून अत्यंत मनाला आनंद वाटतो। हा दिवस आम्हा भारतीयांना खूप अभिमानास्पद आहे आणि ते सर्व भारतीय एकत्र झाले आणि शनिवार वाडा येथे आम्ही बोलत आहोत आणि खूप काही चांगलं वातावरण आज निर्मिती झाली आहे। असंच अबाधित हे राहो आणि स्वतंत्र भारत उंचाव, याची मान जगात उंचाने राहो हीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आताची परिस्थिती बघता की देशामध्ये देशप्रेम सोडून आता जे आहे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला देशप्रेम आठवतात, त्याबद्दल काय भावना? हा तर हे निवड त्या दिवसापुरतं मर्यादित नसायला पाहिजे आणि हे अखंडित अबाधित असं राहायला पाहिजे आणि हे राजकारण वगैरे या राजकारण्यांनी सुद्धा अलीकडच्या काळात एकमेकावर कुरघोडी करणे, शिवाशाप देणे, असे लोकांच्या विकासाच्या गोष्टी एका बाजूला राहून हे सतत त्यांच्यावर एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू असतात, ही गोष्ट योग्य वाटत नाही। दादा झाला का फोटो काढून? काय आज कोणता दिवस आहे? आज रिपब्लिक डे। काय प्रजासत्ताक दिनाचं काय महत्व आहे? युवा पिढी म्हणून काय मत आहे तुझं? युवा पिढी म्हणून महत्व म्हणजे स्वातंत्र्य मिळून म्हणजे आता 71 वर्ष झाली, म्हणजे आता कुठल्या गुलामगिरीमध्ये वगैरे कुठे काही नाही, तर आपल्याला आता भारत पूर्णपणे प्रजासत्ताक आहे आणि सर्व देश हा आनंद उत्सव साजरा करत आहे। प्रजासत्ताक म्हणून आपण अजून पुढे चालत चाललो तर काय विकास व्हायला पाहिजे, जसं की आता अमेरिका, चायना ज्याप्रमाणे महासत्तेकडे वाटचाल करत आहे त्याप्रमाणे भारत पण त्याकडे वाटचाल करत आहे, याचा सर्व भारतीयांना आनंद आहे। पहिलं आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना थोडी का होईना याची जाणीव तरी आहे की पुणे जे त्याला ऐतिहासिक वारसा लाभले आहे आणि त्यामध्ये आपण तो ऐतिहासिक वारसा जपत पुढे गेलो पाहिजे आणि हे जे मत आहे ते अत्यंत आपण महत्वाचं आहे। देशाला स्वातंत्र्य तर भेटलं 15 ऑगस्टला, पण देशाचं जे संविधान आहे ते अंमलात यायचं जे काम आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी झालं आणि कायदे सुव्यवस्था देशाला सार्वभौम आणि लोकशाहीचा जो दर्जा आहे तो आजच्याच दिवशी भेटला आणि असंच उत्साह सध्या पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला।